परंपरातून आतापर्यंत कोणत्याही देणगी स्वरूपाने मदती म्हणून सोहळ्याचे आर्थिक गणित ठरवले जात नाही. त्यामुळे सरकारने जाहीर केलेले 20,000 रुपयाचे अनुदान ही वारकऱ्यांची थट्टा आहे. मी मगाशी तुम्हाला म्हटलं की वारीमध्ये जी काही सगळी यंत्रणा चालते ती अर्थात लोकांच्या सहयोगानेच चालते. मग आपल्याकडे जर आपल्याला जर एखाद्याच्या जर अन्नदानाची पंगत चालते, एखाद्याच्या टँकरची सुविधेची पंगत चालते, किंवा एखाद्याने अन्न केलेल्या मदतीची पंगत चालते, लोकसहभागातल्या रक्कम चालते, तर मला वाटतं की शासन तर आपलं मायबाप सरकार आहे, मग त्याने दिलेला निधी का चालू नाही. त्यामुळे निश्चित काहींचं मतप्रवाह असा असेल, पण अशा हजारो दिंड्या आहेत की ज्यांनी याचं स्वागत केलं. त्यामुळे एका कोणाच्या मतानं किंवा एका कोणाच्या वक्तव्यानं मला वाटतं की याच्याकडे आपण सगळ्यांनीच पाठ फिरवली असं काही म्हणणं योग्य वाटणार नाही. मागच्या वर्षी आपण रोख रक्कम अर्थात रोखमध्ये आपण रोख देणार आहोत, त्या दिंड्यांना देणार आहोत. पण मागच्या वर्षी देखील मला वाटतं की आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी, विमा कवच होतं, जेवढ्या काही गोष्टींची उद्घोषणा केली सगळी शासनाने दिली होती. गतवर्षी देखील त्याची मागणी झाली होती, पण काही गोष्टींवरती त्या अभ्यास केला जातो, तज्ज्ञ मंडळी एकत्र बसतात, ते देणं कितपत योग्य आहे. जसं आता प्रभाव काही पुढे आले तसे तेव्हाही प्रभाव काही पुढे आले होते, आणि मुळात अनेक गोष्टींच्या माध्यमातून आपण मदत करतो ते वारकऱ्यांना अन्य गोष्टीतनं. त्यामुळे त्यावर्षी तरी याची पूर्तता करता आली नसेल तर यावर्षी आपण हा प्रयोग केलेला आहे, आणि हा प्रयोग नाही आहे, ही वारकऱ्यांच्या चरणी लीन होत केलेली सेवा आहे. मागच्या वर्षी इलेक्शन नव्हते का? इलेक्शन काही ठरवून येत नाही की वारीच्या आधी घ्यायचेत किंवा वारीच्या नंतर घ्यायचेत. त्यामुळे ज्या ज्यावेळी योग्य वाटलं निर्णय घेणं त्या परिस्थितीनुसार त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ठरवून घेणं जे म्हणतायत, मला वाटतं की त्यांना कुठेतरी भीती वाटते की असे निर्णय आपण घेऊ शकलो नाही, पण आता सरकार निर्णय घेत आहे. जी